नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खमंग आणि टेस्टी अशी दाल खिचडी बनवणार आहे, जी बनतेही झटपट आणि सोप्या पद्धतीने। जर पोळी भाजीचा कंटाळा आला असेल तर ही दाल खिचडी जरूर करून बघा। अर्धी वाटी तुरीची डाळ घेत आहे, सोबत पाव वाटी मसूर डाळ घेत आहे आणि पाव वाटी मूग डाळ घेत आहे। या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यासोबतच मी 1 वाटी तांदूळ सुद्धा घेत आहे, ते पण धुवून घेणार आहे। आता या ठिकाणी मी डाळीमध्ये आणि तांदूळमध्ये पाणी घालत आहे आणि आता हे 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग मी घालत आहे। आता यामध्ये पाव वाटी शेंगदाणे मी घालत आहे। 1 मिनिट हे मी परतून घेणार आहे। आता यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा मी घालत आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आणि थोडा कढीपत्ता यामध्ये मी घालत आहे। कढीपत्ता पण परतून घ्यायचा आहे। आता मी 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट पण घालत आहे। ते आता यामध्ये मी एक बारीक कट केलेला टोमॅटो घालत आहे, तो सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि हे 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे, ज्यामुळे टोमॅटो चांगला शिजेल। टोमॅटो आता छान शिजले आहेत। तर आता यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा जिरे पावडर। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी जे डाळ आणि तांदूळ 15 मिनिटासाठी भिजत घातले होते ते मी यामध्ये घालत आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं हलवून घ्यायचे आणि आता यामध्ये मी पाणी घालत आहे। 1 भांडं पाणी मी या ठिकाणी घालत आहे, म्हणजे साधारण 6 वाट्या पाणी यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबत बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये घालत आहे। व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता मी हे कुकर लावत आहे। तर साधारण 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी हे कुकर बंद करणार आहे। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद केलेला आहे। गरमागरम दाल खिचडी तयार आहे। तडका करून घेणार आहे। त्यासाठी या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा जिरे मी घालत आहे, चिमूटभर हिंग यामध्ये मी घालत आहे आणि आता 4 लाल मिरच्या यामध्ये घालत आहे, सोबत कढीपत्ता, 1 बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये मी घालत आहे, 7 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये मी घालत आहे। तडका मी दाल खिचडीवर घालत आहे। सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर चवीला खमंग आणि टेस्टी लागणारी अशी दाल खिचडी, जी बनतेही लवकर सोप्या पद्धतीने, जरूर करून बघा। ही दाल खिचडी आपण पापड किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।